कृष्णाचं काम आहे हे कोण सांगतंय? गवळणी म्हणतात की त्या मेल्या तुक्यानं त्या मेल्या तुक्यानं सवे तुकया मेला शिव द्यायला लागला. तेवढा अधिकार आहे मग त्याचा. आज जनाबाईनं सुद्धा शिव्या दिले. काय शिव्या दिल्या? अरे अरे
जिथं जास्त प्रेम करतो का दादा त्याच ठिकाणी शिव्या देतो किंवा बोलतो, बरोबर. एखाद्या व्यक्तीवर एखादा माणूस प्रेम करत असत, समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असता, प्रत्येक जण प्रेम करतो घरातल्या व्यक्तीवर किंवा बाहेरचा जरी करता व्यक्ती असला, एखादा मित्र असला, मित्राला सुद्धा आपण एखाद्या वेळेस शिव्या देऊन काहीतरी बोलतो, त्याला शिवी देतो आणि मग बोल. आपल्या गावाला शिवाय नाही सांगत मी, समजा आपल्याला सहजच येऊन जाते. मला एखादा फोन आला मारा आपल्या शिव्या, एखादा सहजच मला फोन आला, हॅलो हॅलो काय चाललंय, मी म्हणलं रामकृष्ण हरी. मी रामकृष्ण हरी किती सहजच म्हणतो, माझे महाराजाला फोन लागला का. लोक सहजच म्हणतात आपल्याकडे शिवाय देतात काय सहजच म्हटलं ते मला. मी म्हणलं पोय करून गेला लोक, आपण त्याचं प्रेम होतं, ते नेहमी फोन येणार होता, ते काय ते सहज सहज आपल्याकडे ते सहज होऊन गेले सगळ्या गोष्टी. मित्रत्वात माणसं सहज म्हणतात ना. आता तुम्ही पहा, इथं तुम्ही घरामध्ये एखाद्या वेळेस सहज पोराला हाणत असाल किंवा पोरं चुकला असाल, तो मोडं जाईन मी द्या म्हणतात, लय किरकेले काढत्या सहजच म्हणतात का मोडं जाईन मी द्या, सहज म्हणतात. असं गवळणी आईचं प्रेम असते ना, त्याला मरा वाटते का आईला, नाही ना. तसंच त्या ठिकाणी या गवळणी सुद्धा म्हणतात सवे तुकया मेला. ते मेल्या तुक्यानं जो निर्गुण परमात्मा होता तो सगुण रूपामध्ये आला, आणला, तेने अगुणा आणला सगुणा आणला. असं अभंगाचा सरळ 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 भावार्थ. म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. आता आपण अभंग तसं पाहिलं तर हे तुकोबारायने होते का तिथं. आजची जी गवळण घेतली तुकोबाराय समवेत होते का दादा. कृष्णाचा काल कोणता, तुकोबारायचा कालखंड कोणता. आता 550 वर्षाच्या या कालखंडातले तुकोबाराय. तिकडं भगवान कृष्ण कोण्या अवतारातले अवतार इकडे गेले, तो अवतार तिकडं कुठं तुकोबाराय कुठं. तरी पण जे जे झाले अवतार तुका त्यांच्या प्रत्येक रूपामध्ये श्रीकृष्णासोबत कोणाच्या रूपाने होते, कृष्णासोबत एकाच्या रूपानं, रामासोबत एकाच्या रूपानं. चला अलीकडे या पुन्हा. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. अलीकडे अंगदाच्या रूपात, भक्त प्रल्हादाच्या रूपात, बरोबर आहे. या सगळ्या रूपामध्ये तुकोबाराय होते. त्याच्यानंतर नामदेवराय, कलियुगामध्ये नामदेवराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा अगोदर नामदेवराय, नंतर जगद्गुरु तुकोबाराय. अशी ही लिंक आहे महाराज. हे प्रत्येक अवतारामध्ये ही संत मंडळी होती, म्हणून तुकोबाराय म्हणतात. पहा ती गवळणी पालती दुधानी, म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे. प्रकरणातील आणि आजच्या दिवशी कीर्तनकार थोडासा बांधलेला असतो. आजच्या दिवशी कीर्तनकारानं अभंग कोणता निवडायचा असतो, जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र केले त्या चरित्राचा
काम नाही. एक म्हणला महाराज कृष्णाला 16,100 किती बायका होत्या? 108 बायका होत्या. मग आता तुम्ही सांगा महाराज, देव आमच्याकडे काऊन बरोबर पाहिजे हो? देवाला कळ नका कृष्णाला किती डोंगरगाव मध्ये बाबाच्या आश्रमात सोडावं लागतात का? काय वाटतंय की कसं काणूच झालंय की माय हो गेलं माहितीये. महाराज एवढा सुलसुलाट सांगेल तुम्ही, एवढ्या पत्न्या कृष्णाला भेटल्या, मग ते नियोजन कसं करायचे बापू? इथे 2 नसताना पण आपल्या पाटल्यामध्ये होते. बापू तुम्हाला एकाला इतके मोकळे बेजार माणसं, एकाला तात्या बेजार तुम्ही खरं सांगा इथं आहे का? इथं आगाव बोलायला समजत नाही मला, घरी गेल्यावर काय करत नाही. वोट आपलं त्याच्या हातात मोहत तसंच आमचं तसं तुमची ब्याज गेली. एक वर्ष कार्यक्रम सध्या चला. आता मधला काळ बरा गेला आपल्या लोकांचा थोडासा, जवळपास मधल्या काळामध्ये होत्या 2 आता भेटत न आहेत पोरीच. आम्ही का सोरी की जोडी चलतो काय मला बाबाजी सहज लोक म्हणतात महाराज सांगलं पटकन काय महाराज तुम्ही जातात सहज मग काय सांगलं पटकन पोरग लग्नाला आलाय 15 एकर जमिनी बापा कशाला सांगायला तू चटकन सांग ना पोरगी पाय म्हणून लय मोकळे माणसं. आम्ही सोयरी लावायला फिरायलो का कीर्तन लावा करायला कोण फिक्सच कळलं. महाराज जे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये चरित्र केलं, त्या चरित्राचा उच्चार करायचा, आचरण करण्याच्या फांदात पडायचं नाही. मी याच्यामुळे गेलो एकीने इतकी वेळ झाले आपण. आता मी बी रात्रंदिवस पळालो ना एकीमुळं. 16,108 असल्या किती हिचकोबा होईल तुम्ही तुमचा विचार करून घ्या. त्या गड्याकडे करतो नेता करतो शक्ती जेणे हे विश्व निर्मिले त्या गड्याला काय करता येत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ज्याने सृष्टी निर्माण केली काय करता येणार नाही. ज्याच्या सत्यशिव पाल हाणू शकत नाही. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे
तुझी आवळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी किंवा देखवी ऐकवी एक नारायण त्याच्या सध्यानं सगळं चाललंय ना गतीर भ्रता प्रभू साक्षी निवास शरण असे म्या चालविल्या म्या हलविल्या म्या बोलविल्या सगळं काही करतो मीच करतो त्या बाबाला सगळं काही जमतं त्या बाबाच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा तसं पाहिलं तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राला जन्माला यायच्या अगोदर सुरुवात झाली वसुदेव देवकी मातेचा विवाह ठरला आणि ठरल्याच्या नंतर आता असं झालं लग्न वगैरे लागलं बहिणीची वाट लावण्याची वेळ आली बहिणीला रथामध्ये बसवलं आणि बसवल्याच्या नंतर रथ निघाला वसुदेव महाराज देवकी माता रथामध्ये बसलेले आणि निघाल्याच्या नंतर ज्या बहिणीचा तू एवढ्या थाटामाटामध्ये तिला वाट लावतोस ना विदाई करतोस ना तिच्या पोटी येणारा आठवा तुला मारणारा आहे मग महाराज त्या ठिकाणी कंस महाराज गेले आणि येशू देवकी मातेच्या केसाला धरलं आणि ओढलं घेऊन या खडग मारावया धावला हात तो धरीला वसुदेवानं हात धरला हो कंस महाराज काय करता आतापर्यंत ती तुमची बहीण होती पण आता ती माझी पत्नी आहे तिला सर्वस्व सांभाळण्याची जिम्मेदारी माझी आहे हा इथून पुढचं माझ्या मागं राहिलं आणि खरं आहे तसंच एकदा लग्न झाल्याच्या नंतर माय बापाकडे तुम्हाला लावायचं नाही हात तो धरीला वसुदेवे महाराज त्या ठिकाणी झाला असं म्हणले हो कशामुळे मारतात त्यांनी सांगितलं हिच्या पोटी येणारा आता कंस राजा होता राजा बोले दल आले मेरे प्यारे देशवासियों आज 12 बजे असं म्हणावं लाईट जाऊ सगळे लोक पैसे लावतात काय म्हणणार पण 12 बजे नोट बंद नाही 2000 की नोट बंद सगळं बंद म्हणलं की सगळा कार्यक्रम बाबा ते राजा बोले आणि दल आले तिथं काही विषयच नसतो आणि या ठिकाणी तसंच झालं कंस महाराज म्हणजे याला मारणार पण वासुदेव महाराज म्हणतात ओ हिच्या पोटी येणारा मारणार आहे मग तुम्ही हिला कशाला मारता हिच्या पोटच्याला येणारा मारणार तुम्ही मला कसे करतात मग बंदीखान्यामध्ये ठेवलं कोणाला वसुदेव देवकी मातेला बंदीखान्यामध्ये ठेवलं बंदीखान्यामध्ये ठेवल्याच्या नंतर कडक बंदोबस्तात ठेवलं पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा साही मारेले 7वा योग मायने गर्भमानच्या उदरामध्ये आणि आता 8व्याचा जन्म होणार आहे त्या ठिकाणी झालं असं 8व्याचा अवतार होणार जिकडं तिकडं आता आनंद होणार आहे कारण की तुम्ही पहा साधं जर आपल्या घरामध्ये एखादा मुलगा जर जन्माला येणार असेल तर माऊलीच्या चेहऱ्यावरलं तेज पहा बरोबर आहे इथे देवकी मातेच्या चेहऱ्यावरलं तेज होतं निसर्ग ही भगवंताच्या अवताराचा वाट पाहत होता निसर्ग ही जिकडून तिकडून सर्व परिसरामध्ये जे काही वृक्ष असतील सर्वांना नवीन पालवी फुटली होती नवीन तरू नवीन पानं फुलवरापुढे सगळं बहारलं होतं जिकडून तिकडून झालं असं सगळे सज्ज झाले कुणाच्या तयारीमध्ये आता भगवान श्रीकृष्ण तर 8वा जन्माला येणार होता पण आता कंसाला सुद्धा वाटलं आपल्याला 8वा मारणार आहे कसं कोण मारणार आहे 8वा मारायला येणार आहे मग आपण सुद्धा कडक बंदोबस्त केला पाहिजे मग आता ह्यानं सुद्धा कडक बंदोबस्त केला पण त्याला काय करता येत नाही अहो झोपवायचं झोपी घालायचं त्याच्यात हातात आहे पण झोपीतून उठवायचं काय कोणाच्या हातात आहे तात्या आता बोलली मला आता दोघा जणांनी पिढ्या वाड्या दोघांना आता संघ आता टपरीवर होतो दोघ जण गेलं ना सहज म्हणतो का अण्णा आता होते तुम्ही अण्णा मी नेमकेच बोललो सहज लोक म्हणतात असे होते ना मला आता बोलला होते आता तो गेला तर विठ्ठल विठ्ठल कोणाला जागा ठेवायचंय आणि कोणाला झोपवायचंय कोणाच्या हातात आहे वर्षाच्या हातामध्ये आहे मग त्या ठिकाणी त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जेवढे काही रक्षपाल ठेवले होते सगळ्यांना झोपा लागल्या सगळेजण घोडायला लागले असंच घुरतात ना
तुमच्या गावात भरतात नाही कोणाकोणाच्या घरामध्ये भरतात हातोरी करा लय चांगले माणसं हातोरी करी काही काही जणांच्या घरची शेजारी करतात असे होतात काय काय मुली बापा बापा सगळं घर शेजारीला झोप येत नाही ते म्हणते इथं झोपण्यापेक्षा मी म्हणते तसं त्या ठिकाणी आता ह्यांना सगळ्यांना झोपा लागल्याच्या नंतर आता 8वा जन्माला येणार सगळी निसर्गाची सुद्धा तयारी झालेली होती झालं असं त्या ठिकाणी मायबाप हो भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदम देवकी मातेच्या पोटी 8 वर्षाची मूर्ती जन्माला आली ना आल्याच्या नंतर चला आता लवकर 8 वर्षाची मूर्ती जन्माला आली हातामध्ये घेतलं पाहिलं इतका सुंदर भगवान श्रीकृष्ण परमात्मा होता इतका सुंदर होता एक विचार करा ज्या भगवान श्रीकृष्ण परमात्मा इतकी सुंदर मॉडेल बनवली एकापेक्षा एक बदलून आहेत का नाही क्वालिटी बदलून क्वालिटी इकडे जात नाही तिकडे जात चकत नाही तिकडं काय इकडं असं बदलू मॉडेल बनवले का नाही एकापेक्षा एक नंबर 1ची मॉडेल बनवले का त्याला आहे ना पहा बरं कसं तेज आहे अजून है का या वयात एक त्यापेक्षा एक तर आहे का मला मग ज्या विचार करा मग ज्यानं ही सृष्टी बनवली तो किती सुंदर असणार नाम तिहारा तारणहारा माऊलीनं पाहिलं किती सुंदर दिसायला पण 8 वर्षाचे कृष्णा छोटा वरे मला तुला स्तनपान करायचं 8 वर्षाची मूर्ती एकदम 1 वर्षाचं झाल्याच्या नंतर आता थोड्याच वेळात लक्षात आलं देवकी मातेच्या लक्षात आलं अरे याचा आता घात कोण करणार आहे वसु कंस महाराज करणार आहे काय झनी कंसासी जगी कंसास केलं माझ्या बाळास वदिलं माझ्या बाळासी वदिलं जगी कंसासी आता लगेच कंसाला कळेल लवकर त्वरित कळेल कळल्याच्या नंतर माझ्या बाळाला मारीन मग एक काम करा भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले काही काळजी करू नका मला इथं ठेवू नका मला कुठं न्या सवय सोचता माणसाला करायचं त्याला म्हणतात म्हणजे काय होतं वेळ कमी उरला की मन समय सुचेता 12 वाजता संपायचं एक पट 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 याला म्हणतात समय सुचेता कधी कधी काय विचार नाही झाले महाराज मी म्हणून आहे तसं परमार्थामध्ये बी असं झालंय कीर्तन करावं लागतं 2 तास बाबा बरोबर 2 तासामधला अर्धा तास पहिल्यांदा सुरुवात करण्यात जाते अर्धा तास पुन्हा महाराज आल्याच्या नंतर जाते मग
महाराज आल्याच्या नंतर पुन्हा महाराजाच्या चाली वगैरे विचार त्याच्यात जाते. महाराजाला उठते अर्धा घंटा महाराजांना बोलायचे. लोक म्हणते महाराज मी बोललाच नाही, आज मग वेळ दिली नाही तुम्ही होते ना सर. माझ्याला म्हणत असं नाही पटकन जे द्यायचं ते फेस टू फेस गोळी द्यायची. लय लांब लांबण्यात मजा नाही. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली ते ठेवी मज आणि ते मला काय करा आता नंदाच्या घराला नाही. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्यांनी सांगितलं मी जर आता नेऊ पण नेऊ कसा, माझ्या हातामध्ये बेडे आहेत, माझ्या पायामध्ये बेडे आहेत. ते मला एक काम करा, मला फक्त उचला आणि टोपली मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा हात धरल्याच्या नंतर बंधन राहते ना. संसारातले बंधन आहेत काय? संसारात उचलायचं का आपण वजन? आपण निघालो संसाराचं वज उचल. जितकं जोरात उचलतो तितकं फिट बसायला. खरं का नाही महाराज? खरं सांगा महाराज, तुम्ही मथारीला पहिल्यांदा एवढं प्रेम करीत होते, एकदम नवीन झाले झाले, आता जास्त करता का? खरं सांगा इमानदारी आता वाढ मथारपणी जास्त मथारपणी जास्त वाटतं. जीव माणूस जास्त लावते एकमेकाला जसं जसं वय होईल तसं लागते ना. आमचा अनुभव सांगायला बापू तसंच आहे ना. तुमचं कसं आहे? जसं जसं वय होईल तसं तसं जास्त प्रेम करायला लागतात माणसं एकमेकावरती. पण तसं परमार्थात प्रेम करत नाही तू. काही काही म्हणतात लय कदरली तर लय म्हणतात आंबट झाले महाराज आणि तिथं जाते पुन्हा इकडं कीर्तनाला चल ना 11 ते 1 ढोरं कोण पाणी पाहिजे, शेळ्या कोण सोडी, हरभर कोण कापीन, गहू आलाय तिकडं कापायला, आभाळ आलाय ते कोण करीन. जास्त चिटकली, जास्त संसाराला चिटकली. पायीचे बंधन गळती उचलिला कमळापती. आजे काही पायातले बंधन होते तेवढे गळून गेले. आता कृष्णाला उचललं आणि कुठं आणलं? मथुरेमध्ये आणलं. कुठं आणलं? गोकुळामध्ये कृष्ण आला आणि आल्याच्या नंतर आता ठेवलं. तिथली माया घेतली इकडं आणली. आणल्याच्या नंतर आता ती माया शांत बसती का महाराज? रडे माया करे आकांत नामा म्हणे उठले दूत. माया रडायला लागली. माया रडायला लागली आणि रडायला लागल्याच्या नंतर आकांत करायला लागली. सगळ्या दूतांना वाटलं अरे 8व्या जन्माला सगळे दूत जागे झाले. आला कंस महाराज. कंस महाराजांना पायाला धरलं, वर फरफर धरलं, असं फिरवलं आणि आदळला. तेवढ्यात ती काय म्हणली? तुझं लागी माझ्या अगोदर तो जन्माला आहे आणि आता
कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी आयुष्याच्या शेवटी मुलगा झाला. दायनीने सांगितलं प्याऱ्या गावात असलो नंदजी के घर लाला लाला तिकडं तिकडं आनंद हे की नाही. किती सांगू मी सांगू Thank you.